हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? आय होप की तुम्ही चांगले असाल. चला तर आपण आता ती जिम्मीचू साडीचा ट्रेंड निघाला आहे ना, त्यावरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते बघूया. तर हे चला सगळ्यात आधी आपण पिसावरती हे असं पिनअप करून घेऊया, कारण की तो कपडा खूप सुळसुळ आहे. तर हे बघा असं पिनअप करून घ्या. व्हिडिओ दिसता आहे तसं तुम्ही करून घ्या. नंतर हे कटिंग करून घ्यायचं आहे पिनअप करून. हे बघा असं कटिंग करून घ्या. खूप कपडा सुळसुळ आहे त्यामुळे पिनअप करणे आवश्यक आहे. तर हे असं पिनअप केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, आता मापे टाकून घ्यायचं आहे. तर हे असं 13 इंच घेतलं आहे. आणखी हेवी साईडचा ब्लाऊजचं स्लीव्ज शिवायचे असेल तर आणखीन तुम्ही जास्तीचं माप घेऊ शकता. तर नॉर्मली हे असं सगळ्यांसाठी परफेक्ट आहे. याच्यापेक्षा तुम्ही 14 इंच पण टाकू शकता. तर हे असं उभं 7 इंच घेऊन या साईडला 3.5-4 इंच घेऊन हे बघा अशी कटिंग करायची आहे. कपडा खूप हालतो आहे त्यामुळे व्यवस्थित कटिंग करून घ्या. हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम या पद्धतीने कटिंग करू शकता. हे आपले 2 पीस कटिंग करून झाले आहेत दोन्ही स्लीव्हचे. नंतर हे असं फोल्डिंग करून एक साईडला टिप मारायची आहे. जिथे आपण 7 इंच घेतलं होतं ना त्या साईडला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही हाताच्या स्लीव्हसाठी टिप मारून घेतली आहे. आता ही लेस लावून घेतली. लेसला मी टिपच मारली आहे. तर हे बघा अशा वरच्या साईडला प्लेट्स घेऊन टिप मारून घ्यायची आहे. अर्धा इंच. जर कपडा जास्त घेतला असेल तुम्ही तर 1-1 इंचाच्या टिप मारू शकता. शक्यतो अर्धा इंचच घ्या, खूप छान वाटतं. अर्धा इंचाच्या प्लेट्सच छान दिसतात यासाठी. बघा असं दोन्ही स्लीव्सला सेम ॲज इट इज अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. तुम्हाला बाहेरचा पण आवाज येत असेल. हे बघा असं टिप मारून घ्यायची. त्या साईडला पण टिपा मारून घ्या. हे बघा आपण आता या अशा पद्धतीने सेम या साईडला पण मारून घेणार आहोत. तुम्हाला जर आणखीन वेगळ्या प्रकारचे कोणाला कटिंग पाहिजे असतील तर तुम्ही ते सांगू शकता. तर ही आतमधली स्लीव्ज आहे. ही स्लीव्ज तर सगळ्यांना येतेच त्यामुळे हे काही सांगितली नाही. जर कोणाला येत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, तर ही या स्लीव्जची पण कटिंग मी दाखवेन. व्हिडिओ खूप लॉंग होतो म्हणून नाही दाखवलेली. ते बघा ह्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. मधोमध टक्स मारून कट मारायचा आहे मधोमध. आणि या साईडला या मधोमध सेंटर करून या साईडला 2 इंच, त्या साईडला 2 आणि 2च्या पुढे 3-3 इंच घेऊन अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे स्लीव्ज जॉईन करून घ्या. आता जॉईन करून घ्यायचे आहे. असे सेंटर करायचं आहे. आपण फ्रिलची जी स्लीव्ज केली आहे वरच्या साईडची त्यालासुद्धा सेंटर करायचं आहे. म्हणजे आतली स्लीव्ज आहे त्यालासुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे. प्लेट्स हे व्यवस्थित पाडून घ्या. कपडा सुळसुळ असल्यामुळे थोडा त्रास देतो, पण तुम्ही व्यवस्थित पिनअप करून घेऊन सुद्धा तुम्ही टिप मारून घेऊ शकता, प्लेट्स पाडू शकतात. हे बघा आता दोन्ही स्लीव्ज आपल्या सेम अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. हे बघा झालेली आहे. कशी वाटते ही स्लीव्ज तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा.